Hello friends, very good afternoon to all of you. Friends, today we are going to learn about English grammar. Now today's topic is rhetorical question. मित्रांनो, इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत हा टॉपिक आपल्याला भरपूर वेळेस विचारला जात असतो आणि अतिशय सोपा टॉपिक. आपण जरी या टॉपिकला 5 मिनिटं वेळ दिला तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सोप्या स्टेपने हा टॉपिक शिकवेल आणि तो टॉपिक तुम्हाला संपल्यानंतर असं वाटेल की तुम्ही कुठलेही उदाहरण सोडवू शकता. ओके, सो लेट्स गो. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. रेटॉरिकल क्वेश्चन हा इयत्ता 12वीला विचारला जाणारा अतिशय महत्वाचा टॉपिक आणि अगदी सोपा. ओके, तर आपण या ठिकाणी रेटॉरिकल क्वेश्चन कशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं ते पाहणार आहोत. मित्रांनो, रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणजे काय ते सुरुवातीला आपण बघूया. त्याची एक छोटी व्याख्या आहे बघा. रेटॉरिकल क्वेश्चन means such a question to which answer is not required. म्हणजे काय की हा असा एक प्रश्न असतो की ज्या प्रश्नाची उत्तराची आवश्यकता नसते, कारण प्रश्नातच उत्तर दिलेलं असतं. ओके, या ठिकाणी आपण एक उदाहरण बघूया. इज इट युअर पेन? नाउ दिस इज द रेटॉरिकल क्वेश्चन. रेटॉरिकल क्वेश्चनची सुरुवात नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. या ठिकाणी झाली इज ने. ओके, आणि त्याचा जो एंड असतो तो क्वेश्चन मार्कने होत असतो. So this is the rhetorical question type of sentence. Now let's go to see how to solve rhetorical question. आता तुम्हाला rhetorical question सोडवायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला लागेल एक फॉर्म्युला. ओके, तर हा फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. कुठल्याही वाक्याला बनवण्यासाठी एक स्ट्रक्चर असतं. या ठिकाणी बघा, ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीच्या स्ट्रक्चरचा तुम्ही वापर करा आणि कुठल्याही प्रकारचं रेटॉरिकल क्वेश्चन इयत्ता 12वीला येणार ते तुम्ही सोडवू शकता. त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहणार आहोत, पण काही विद्यार्थ्यांना सूत्र लक्षात राहत नाही, म्हणून आपण या ठिकाणी काही नियम बनवलेले आहेत. हाऊ टू सॉल्व, तुम्ही हे रेटॉरिकल क्वेश्चन कसे सोडवू शकतात. पहिला नियम बघा, अगदी सोपा आहे. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद यांची जागा अदलाबदल करावी. ओके, म्हणजे एकमेकांच्या जागेवर त्या ठिकाणी ते जातील, पण त्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद हे माहीत नसतं. ओके, तर त्यांनी सब्जेक्ट आणि ऑक्झिलरी वर्ब यांचा अभ्यास करायचा आहे. सेकंड, जेव्हा वाक्य होकारार्थी असेल तेव्हा प्रश्न नकारार्थी बनवावे, पण जेव्हा वाक्य नकारार्थी असेल तेव्हा होकारार्थी बनवावे. हे दोन नियम तुम्ही अभ्यासले तर त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रेटॉरिकल क्वेश्चन सोडवता येईल. ठीक आहे, मग जाऊया आपण रेटॉरिकल क्वेश्चनचे काही एक्झाम. ओके, आपण आता काही एक्झाम्पल्स बघूया. बघा, पहिलं उदाहरण आहे, दिस इज नॉट फेअर. गेट इट. या वाक्याला आपल्याला एक सूचना येत असते, रिराईट युजिंग रेटॉरिकल क्वेश्चन. गेट इट. म्हणजे दिलेलं वाक्य जे ते रेटॉरिकल मध्ये तुम्ही बनवा. मग यासाठी आपल्याला दोन नियम फॉलो करायचे की पहिल्यामध्ये जे तुमचं वाक्य आहे ते निगेटिव्ह आहे की अफर्मेटिव्ह ते समजून घ्या. आता या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतंय की तुमचं वाक्य हे निगेटिव्ह, मग आपलं उत्तर हे अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आला पाहिजे. गेट इट. आणि कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद यांची जागा बदलवायची. अतिशय सोपं. हे बघा, या ठिकाणी डायरेक्टली मी तुम्हाला उत्तर देतोय. पहिल्यामध्ये काय करायचं की जो निगेटिव्ह आहे नॉट तो काढून टाकायचं. तुमच्याकडे वाक्य उरेल फक्त दिस इज फेअर. काय करायचंय की हा जो सहाय्यकारी क्रियापद आहे याला आपण दिसच्या जागेवर ठेवू आणि दिसला इजच्या जागेवर ठेवू. हे बघा, खाली केलेला आहे. आणि शेवटी उरलेला जो तुमचा ऑब्जेक्ट आहे, उरलेलं वाक्य आहे, उरलेला शब्द आहे तो लिहा.
अशा पद्धतीने इज दिस फेअर आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आता मागच्या पेजवर जे आपण फॉर्म्युला बघितला त्याच पद्धतीने किंवा जे आपण नियम बघितले त्याच पद्धतीने आपण हे उत्तर सोडवलेलं आहे. निगेटिव्ह सेंटेन्सला सोडवण्यासाठी हा नियम वापरा आणि जरी तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स सोडवायचा असेल तर ते कसं सोडवायचं. वाक्य बघा. इट इज ट्रू दॅट अ प्लेयर डज मच फॉर द कंट्री. गेट इट. आता या वाक्यामध्ये कुठेही निगेटिव्ह फॉर्म नाही आहे, म्हणजे नॉट नाही, नेव्हर नाही, नथिंग नाही, काहीच नाही. तर हे वाक्य आहे अफर्मेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह वाक्याला सोडवण्यासाठी अतिशय सोपी पद्धत. आपल्याला काय करायचं आहे की सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलंय. इंग्रजीमध्ये एकूण 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत. एम, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, डू, डज, शॉल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, यूज टू, ऑट टू. ओके. याच्यापैकी कुठलाही शब्द आलेला असेल, फॉर एक्झाम्पल इज आलाय, तो तुम्ही सुरुवातीला घ्या आणि जो करता आहे इट तो नंतर लिहा, म्हणजे सेकंड पोझिशनला. आणि आता अफर्मेटिव्हच्या वेळेस उत्तर निगेटिव्ह येईल. मग काय करायचं, जे सहाय्यकारी क्रियापद आपण सुरुवातीला घेतलंय त्याला संक्षिप्त रूपात लिहा, म्हणजे इजंट. गेट इट. इजंट हा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहे. आपण इजला नॉट लावला की इजंट होतो, आरला नॉट लावला की आरंट होतो. अशा पद्धतीने आपण इजंट केला आणि उरलेला करता आपण सेकंड पोझिशन मध्ये ठेवलेला, जसा तसा लिहा. पहा. ओके. आता उरलेलं वाक्य काय. ट्रू दॅट अ प्लेयर डज मच फॉर द कंट्री. हे बघा उत्तर. ट्रू दॅट अ प्लेयर डज मच फॉर द कंट्री. गेट इट. आता यानंतर काही अजून 2 उदाहरणं बघू. काही वेळेस विद्यार्थ्यांना 2-3 उदाहरणं घेतले तरी कळत नाही, तर आपण नियम 1-2 वेळेस पहा, पाठांतर करा आणि मग उदाहरणं स्वतः सोडवा. पुढचं उदाहरण बघा. टेलिफोन्स वेअर अ रेअरिटी. मेक इट रेटॉरिकल क्वेश्चन. कधी कधी सूचना वेगवेगळी येत असतात. या ठिकाणी मेक इट आहे, काही ठिकाणी फ्रेम. मग तुम्हाला फक्त रेटॉरिकल क्वेश्चन बनवा हे लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा सहाय्यकारी क्रियापद आहे वेअर, परंतु या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म नाही, म्हणजे वेअरला आपल्याला नॉट लावावा लागेल. तर वेअर सुरुवातीला घेऊ आपण. वेरंट घेतला. वेरंट. आणि या ठिकाणी जो करता आले बघा टेलिफोन्स, तो त्याच्यानंतर लिहा. उरलेलं वाक्य काय राहील. अ रियालिटी. शेवटी आपल्याला फुल स्टॉपच्या जागेवर क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही रेटॉरिकल क्वेश्चन सोडवू शकता. आता हे जे तिसरं उदाहरण आहे ते उदाहरण तुम्ही सोडवायला पाहिजे, परंतु या ठिकाणी हे उदाहरण काहींना कठीण वाटेल बघा. आय डिडंट स्टिक ॲट एनिथिंग फॉर लॉंग. या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म ऑलरेडी दिसतोय आपल्याला, म्हणजे डीलला नॉट लागलाय आणि डिडंट झालाय. तर काय करायचंय, हा नॉट निघून जाईल आणि फक्त डीड पुढे येईल. तर काय करायचं आपल्याला, फक्त डीड पुढे लिहायचं आहे. उरलेला कोणता करता आहे आय, तो त्याच्यानंतर लिहा. आणि उरलेलं वाक्य स्टिक ॲट एनिथिंग फॉर लॉंग, स्टिक ॲट एनिथिंग फॉर लॉंग क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने तुमचं उत्तर निगेटिव्ह फॉर्मचं अफर्मेटिव्ह होतं, अफर्मेटिव्ह फॉर्मचं निगेटिव्ह फॉर्म होतं. अशा सोप्या पद्धतीचं हे ग्रामरचं टॉपिक आहे. मित्रांनो, आपल्याला कधी कधी असं वाटतं की इतके सोपे टॉपिक विचारले जातात का आणि अशी छोटी उदाहरणं येतात का. तर तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, हे उदाहरणं बोर्डाला आलेली उदाहरणं होती आणि तुम्हाला अशा सोप्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवायची असतात. काही टॉपिक आपल्याला कठीण का वाटतात, कारण आपण ते अभ्यासलेले नसतात. ज्यावेळेस आपण अभ्यासतो तर आपण त्याच वेळेस इतरांना मार्गदर्शन करतो की हा टॉपिक अतिशय सोपा आहे. ओके. आता तुम्हाला हा टॉपिक कळला असेल. सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा. मित्रांनो, याच टॉपिकवर आधारित मी तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट लिंक पाठवणार आहे. ती तुम्ही सोडवा. परत या नियमांना आपल्या नोटबुक मध्ये लिहा आणि मला सेंड करा.